राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम कवदेव हित श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय रघुनाथ महाराज की जय साधु संतन की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु वर्तन बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायामधली 25वी ओवी. म्हणून जाणतेने गुरु भजिले तेने कृत्य कार्य होईल मूल संचन शाखा पल्लवी संतोष की. आज 15वाड्यातील एकादशी आणि एकादशी या निमित्त मज पामराकडे आलेली सेवा आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई दिवा या स्टेशन आभार मानावं तेवढे थोर समजा. आणि आज अपरा एकादशी या निमित्त आणि आपलं सर्व प्रवचनकार झाले कीर्तनकार झाले नेहमी सांगत असतात की ही आपली शाळा आहे नाही का? ज्या ज्या ठिकाणी केंद्र भरतो ज्या ज्या ठिकाणी आणि तिथे पंचक्रोशीतले सर्व मंडळी जमा होते. मंडळी आला कारण साधक हे फक्त श्रीपादाचेच आहे. तुम्ही आम्ही जेव्हा सांगता करतो आणि तो घडला जातो ना तो श्रीपादाचा.
मी बोलून जाईल का साधक, तर साधक नाही, कालचाच विषय. मी सांगितलं बाबा कार्यक्रम लावले, काही वर्षाने तुझ्या घरात कार्यक्रम होणार आहे. अंतर्गत वृत्ती उठली पाहिजे. भूमी कुठली घेतलेली आहे? म्हणून जाणते रे गुरु भजीजे. अंतर्गत वृत्ती कधी उठेल? फक्त त्या आनंद संप्रदायामधल्या व्यक्तीचा नाम घेतलं, व्यवस्थित चिंतन सांगितल्यास, ज्या ज्या सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रह केला, नाम दिलं, त्या सद्गुरूंनी सांगितल्या पद्धतीने आपण जर केलं तर त्या या शहरामध्ये चिंतनाचं ओढ लागली जाते. आणि ती ओढ लागल्यानंतर चिंतन चित्ताला लावी मनाची या मनाला, ते तू मन हे मीच करी माझी या भजनी. जे सद्गुरूने आपल्याला नामस्मरण दिले, ते नाम घेतल्यानंतर त्याचं चिंतन, सद्गुरू सांगतात ना, प्रत्येक जण अनुग्रह दिल्या दिल्या तुमची अवस्था करून घेतात, नाही घेत. करून घेतल्यानंतर आपण ते एकरूप व्हायला पाहिजे तर नको? तो चिंतन ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितल्या पद्धतीने आपल्याला नाम दिल्या दिल्या करतो का नाही करत आपण? आणि मग ते केल्यानंतर जे आत्ता घडलं, ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन या द्यायला का आत्म्याला बोलूच नाही, पण आमचा मन घेती झोले, तिथे कोणाचे न चाले. किती जरी सद्गुरूंनी सांगितलं ना काय केला तरी ते नाही. तर त्याचं कारण, ज्या वेळेला तुम्हाला नामस्मरण दिलं, तुमच्या शरीरामध्ये काय ना काहीतरी घडलं जातं. एक चित्ताने नामस्मरण व्यवस्थित घेतलं तर त्याची अवस्था जी त्याच्यामध्ये आहे ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण म्हणून जाणते ने गुरु भजीजे, त्याने कृत्य कार्य होईजे. ज्या पद्धतीने आपल्याला नाम चिंतन दिल्यानंतर आपण त्याच पद्धतीने, जसा एखादा आपण झाड लावला बघा, आता प्रत्येकाने प्रत्येकाचा अभ्यास करायचा आहे, प्रत्येकाने प्रत्येकाचा जाणायचा आहे. मी काय तुम्हाला शिकवायला इथे गुरुजी बसलेलो नाहीये. ज्या जर त्यांनी झाड लावल्यानंतर त्याच्या मुलाला पाणी घालतो तो वरून घालतो. नाम चिंतन करताना आतून करायला पाहिजे तर वरून, आणि वरून जो करतोय आणि मग तो घसरतोय त्याचा कारण, तो घसरतोय त्याचा कारण नाम चिंतन व्यवस्थित घेत नाही. घेतला म्हणून घेतला. जसं दोन शिष्य असतात आणि ते गुरुच्या घरी सेवा करायला जातात. सेवा करत असता असता गुरुला काहीतरी दया माया येते आणि मग तो त्याला वस्तू देतोय. दोघांना देताना सारखी देतो का अलग अलग? सारखी दिलेली असते. एक घेतो व्यवस्थित, त्याचा अंतःकरणात तो आतमध्ये उतरून चिंतन व्यवस्थित करून तो त्याचे प्रेरणा करत असतो. एक घेतो
गुरु देताना काय बोलतो का भाऊ, हा तुला मी परीस दिलेला आहे, तू याचा सोनं करायचं आहे. आपल्याला सुद्धा आपले गुरु नाम देताना ते सांगतात, भाऊ हा अनुग्रह तुला देतोय मी, एक निरोप्य आहे, सर्व माल मटेरियल त्याचं आहे. किती मोठं तुझ्यावरती जरी संकट आलं तरी ही वस्तुस्तू तुला देतोय, ती ना लिवायची आहे ना कोणाला सांगायची आहे. जर एखादा तो आपलाच भेटला, त्याला आपल्याला काही पडतं तर मला विसर पडतो, काही मतलब मी नाम घेतलं माझं काही लक्षातच नाही. आणि मग ते सांगतात तर किती मोठा जरी संकट आला तरी त्याला मात्र विसरायचं नाही. एकाच टायमाला तुम्हाला काय आजारपण आला आणि मग डॉक्टर सांगेल की बाबा ही वस्तू तुला काढायला लागेल, मग तू काढणार का नाही काढणार? जर तो जीवाला घाबरणारा असला तर तो पहिला बोलतो अरे मला जीव वाचवायचा आहे, मग ते जाऊ दे ना, काढा या मग चालू ऑफिस. म्हणजे त्याला व्यवस्थित कळालं नाही. म्हणून माझ्यावरती ज्या वेळेला आलं मला डॉक्टर म्हणते की तुला हे काढायला लागेल ना, अमुक. मी बोलतो डॉक्टर तुझ्या गोळ्यांमध्ये काही इंजेक्शन मध्ये किती पॉवर असेल ना, ते दे मला. पण ही मी वस्तू जी घेतलंय, मला माझ्या साधू संतांनी पुनरपी जन्म दिलेला आहे, मला काढण्यासाठी नाही, काय नाही. मग ते मी त्या डॉक्टरला शेवटी मी सोडून दिला, कारण मला तुझ्या दव्यात माझ्या सद्गुरूंनी माझ्या साधू संतांनी जो मला दिले त्या नामावरती माझा विश्वास आहे, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. विश्वास जो ठेवी स्वामीवरती सत्ता. मग शेवटी मला तो डॉक्टर चेंज केला. मी दुसऱ्याकडे गेलो तर तिथे मला तो लिक्विड दिला प्यायला. लिक्विड दिला तर त्या लिक्विड मध्ये मला मच्छी टाईप वास यायला लागला पिताना. मी बोललो महाराज जो डॉक्टरने दिले ना, बोलतो तो बरोबर आहे. मी बोललो बरोबर नाही, मला याच्यामध्ये फरक पडतोय. काय फरक आहे? जी वस्तू मला आता नाहीच पाहिजे ना, त्या वस्तूचं जर मला ती नको आहे. पुन्हा डॉक्टर चेंज, पुन्हा एक ठिकाणी गेलो आणि मग सांगितलं बाबा असं तुला या गोळ्यांमध्ये. मी डॉक्टर चेंज केला का गुरु चेंज केला? कारण या देहाला सांगितलंय तुम्हाला बाधा किती येते काय येते त्याला सांगू शकत नाही, पण माझ्या साधू संतांनी जो नाम दिले त्याच्यात मी तरलो गेले. मी वापिस दुबईच्या मागे कशाला जाऊ? अशाने तो एक शिष्य त्याने काय केला, हाणला परी आणि तो बसला असा मध्य भागात आणि साईडला ड्रम होता, लोखंडी ड्रम. त्या ड्रम मध्ये असं तिला फेकून मी वाट बघत बसला. सांगितल्या पद्धतीनं चिंतन जर आतमध्ये मुरून व्यवस्थित घेतलं तर तो व्यवस्थित त्याचं चिंतन होईल, नाहीतर होणार नाही. आणि ते न घेता आपण जर बसलो वर्षेवरती वरपांगणी करून जमेल का? आणि त्याच्यासाठी हे जे केंद्र झालं, हे एकादशा आपल्या चालू होतात.
बॅटरी चार्जिंग होण्यासाठी. होतोय का नाही होत? नाही हा एकोल्याचा खेळ म्हणून हा जमवलीला नेल. तुम्हा आम्हाला हे सत्संग होण्यासाठी जमण्यासाठी, तर तो सत्संग आपण व्यवस्थित केला तर, नाही केला तर गटांना खाल्याशिवाय राहत नाही. आणि डोळ्यासमोर बघून मग बोलतो, नुसतं असं बोलत नाही ना. आम्ही त्याची संगत पकडत बसतो. सांगतात करता करता आपल्याला तो तयार होतो. पूर्णत्व शाश्वत येते, तो तयार होतो. तो तयार झाल्यानंतर आपण त्याला आपल्या गुरुकडे नेऊन बसवतो. बसवल्यानंतर त्यांची त्या पद्धतीनं अवस्थाही करून घेतो. पण त्याच्यानंतर त्यांनी तो केला नाही केल्यानंतर तो दोष कोणाला? गुरुला का तुम्हाला? एवढी मेहनत घेतो ना, एवढी मेहनत ऊन ताण बघत नाही, काय नाही. कारण तो घडला पाहिजे. माझ्या बाबांनी नामस्मरण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पायात चपला पण नव्हत्या आणि धुळीतनं चालत जायचे. मग आपल्या ज्या वेळेला आपण तो साधक तयार करतो आणि त्याला घेऊन जातो आणि मग त्याचं व्यवस्थित करून घ्यायचं का नाही घ्यायचं, ती पण जबाबदारी आपल्याला पाहिजे. तर तो आनंद त्यावेळेला तो तयार होतो, त्यावेळेला आनंद तयार होतो. असा आनंद होतो तर एखाद्या आपल्या घरामध्ये एखाद्याचं लग्न जमतो ना, त्यावेळेला किती आपल्याला आनंद वाटतो तसा. आणि तो बाद झाल्यावर दुपारी उन्हाच्या ताणात इथं जायचो. उन्हाच्या ताणात माझ्या मावशीचा मुलगा नानांकडे घेऊन बसवला, आनंद दिला. बायकोला बोललो बस, तर बायको बोलली नाही नाही आता नाही, नंतर. बोलला वहिनी नंतरला अंतर, शेवटी अंतर संता पण नाही केला आणि जो लागलेला मार्ग त्याला सुद्धा वापिस मुलावरनं खाली आणला. किती त्याच्यावरती संकट आले काय आले, अंतकरणात दुःख नाही जावंसं वाटत. त्याची आई वडील समजलं नाही गेलं. कारण माझ्या साधू संतांनी भरपूर कष्ट करून तुझ्या आपण पोचवलेला, तू त्याचं जतन नाही केलं. आजही तो बोलतो तू येत नाही काय नाही, मी येतो. हो, अरे तू माझ्या हृदयात असताना तुला मी हृदयासारखं केलं, आज तू त्याचा गैरवापर केला. म्हणून तो मग तो कोणी कुठल्या असो, यो तो माझ्या सगळ्या मावशीचा प्रभाव होता. आता अशा अनेक कितीक जण असतील. एकदा तो या मार्गात आला ना, तो सटकला, नजरेतनच उतरला. कारण वस्तू जी आहे त्या वस्तूची जर कदरच करत नसेल तर म्हणून प्रत्येकाने ना तर आपण व्यवस्थित त्या रुलावर जाणार नाही जाणार. जी पहिला शाश्वत घ्यायची आणि मग त्याला आणून बसवायचं. सोपं नाही आहे. आम्ही सर्व सोबत समजतो आहोत, सर्व सोबत दिले तुम्हाला आम्हाला करू. पण ते सोपं आपल्याला जसं तसं त्याला समोरच्याला पण सोपच होऊन द्यायला पाहिजे. सांगितल्याबद्दल चिंतन कर, नाही तर नको. का नाही करत? आता गेल्या टायमाला काय सांगितलं, दोष गुरुचा काही नसतो. गुरु व्यवस्थित सर्व काय पुरवतच असतो. काय पुरवत? मला ज्या वेळेला
शहरामधला भगवंत तुम्हाला जागृत करून दिला, काही कमतरता केली का त्याने? मग तुम्हाला त्याच पद्धतीनं पुन्हा व्हायला पाहिजे का नको पाहिजे? आणि सांगायला गेलं तर तू मोठा पण सांगणार, अरे राजा तुला दिलंय ना, ते भरपूर काय करून दिली आहे, त्याचं जतन व्यवस्थित कर. मी करतो नाही, नसेल वेळ ना धंदा पाणी पण सोडून द्यायचं. भूक लागली तर जेवणासाठी अन्न पाणी लागतो का नाही लागत? ते ऐकतो मिळतोय. जसं भात आपल्याला जेवणाचा ताट वाढण्यासाठी सर्व काही आपल्याला हलायलाच लागतो ना, काय तर त्या पद्धतीने आपल्याला चिंतन सांगितलं. आपण घरी करतो हे कशावरनं? आपण आपलं गुरुचं घर जवळ आहे, कुठे लांब नाहीये. धंद्यावरती येण्यासाठी जर आपल्याला वेळ काळ काढून येतो आपण, एक तास वेळ नाही मिळत. तो एक तास पण नाही वेळ नाही भेटत. वेळ कसा नाही भेटत? इथून तर गावाला जायला वेळ आहे, आणि गुरुच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही. तशी ती पद्धत यादी झाली. दिला परीस गुरुने व्यवस्थित पद्धत दिले, पण त्याचा व्यवस्थित जतन करता आला नाही. आणि मग तो नेला, त्या ड्रम मध्ये फेकला गेला. आता तो ड्रम मध्ये फेकला, त्या ड्रम मध्ये सुतेराने धक्का लागलेला, तो परीस राहिला वरच्या वर. तसा आपण नामस्मरण घेतो तो इथपर्यंत, हा ड्रमच आहे ना, इथपर्यंत. तो सांगतोय बाबा जाऊ दे आतमध्ये, जाऊ दे. तो आतमध्ये गेल्यानंतर जशी तशी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. मग ते तुमच्या शरीरामध्ये जे गुण आहेत, रज तम सत्व, हे 3 गुणानुसार तुमच्या अवस्था होतात. नाही होत अशातला भाग नाही. ज्या वेळेला तुम्ही मला नामस्मरण दिलं आणि चिंतन करताना, त्यावेळेला ज्या ज्या गुरुने तुम्हाला अनुग्रह केलेला असतो त्याला सुद्धा कळतो. पण तुम्हीच करत नाही ना काय नाही, मग सांगाल त्या गुरुने असं केलं तसं केलं जमेल. चुकी आपली आहे, आपण चुकी सुधारायला पाहिजे. गुरुचा काही दोष नाही. आमचे सत्यवान महाराज पहिला दृष्टांत द्यायचा, तो दृष्टांत मला आता आठवला. मला ताण लागणाऱ्याला ताण लागलेले असते, ताण लागणाऱ्याला ताण लागलेली असते. तो त्या बावडीजवळ जाईल, पाण्याचा जो साधन आहे तिथे जाईल, तर त्याला ऐका पाणी येईल. मला माझ्याबद्दल, मला नामस्मरण मी घेतलं, माझं मला चिंतन करायचं आहे. चिंतन करण्यासाठी मला व्यवस्थित इथे घरामध्ये किंवा कुठं मला जमत नाही, काय नाही. मला माझ्या गुरुकडे जाऊन पासून करून घ्यायला लागेल. तो तुमच्या दारापर्यंत येईल का? आणि तुमच्या दारापर्यंत घडी घडी येत राहिला तर आजूबाजूचे हसणारे पण आहेत. मला तो मनोहर महाराज आता वारला ना माझ्या टपऱ्यात, तेव्हा आला. त्याचा बाप मला बोलून गेला. त्यावेळेला मला अनुग्रह झाला, मला स्वतःलाच कळायला नव्हतं काय. अरे सुद्धा तू गुरु केलाय? बोला हो. तर गुरु तुझ्या घरी येता कामा नाही. मलाच काय ते समजलं काय नाही. अरे आता जेव्हा तो करतोय, मज हृदयी सद्गुरु जेने
तारिले हा संसार गुरु. म्हणजे गुरु नक्की कोण? त्यांना तो कळाला नाही काय नाही, पण आता मला कळालं. म्हणजे हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार गुरु, म्हणून विशेष आज्ञा करू विवेकावरी. तुम्हाला जो नामस्मरण दिले तो नाम, तोच तुमचा देव, तोच तुमचा संत, तोच तुमचा गुरु. म्हणून प्रत्येक आपला साधक गुरुवारी आहे ना, तो ज्या वेळेला बसवत असतो नामस्मरण घ्यायला, आणि तो सांगत असतो की मी प्रत्येक निमित्ताचा धनी आहे. जसं नवरा नवरीचं लग्न लावताना भटजी असतो, तसा एक मी भटजी आहे. वस्तू श्रीपाद बाबांकडनं आलेली आहे, ते श्रीपाद बाबा देणार, फक्त निमित्ताचा धनी मी आहे. आणि ते त्यावेळेला मग देत असतात. तर त्या आपण घेतल्यानंतर त्याचा व्यवस्थित हे करायला पाहिजे. आता आपल्या केंद्र, आता केंद्र नाही म्हणून आपल्या केंद्रात प्रत्येक सोमवारी केंद्र भरायचा, प्रत्येकाला चिंतनाला बसून घ्यायचं ना, मग प्रवचन, तोपर्यंत नाही. पण केंद्रात जे जुने आहेत ते आम्ही सोमवार म्हणूनच नाही का भाऊजी, आपला दररोजचा होता, समगम दररोजचा होता, चिंतन हा दररोजचा होता. हे गुरुवारी ती भरपूर त्याचं सायन्स घेतलेलं आहे. तुम्हाला आम्ही घडलोय ना त्यांच्या ह्याच्याने, त्यांनी पहिला केलं मग सांगितलं. तुम्ही आम्ही जो घडलो गेलो त्यांच्या मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतते तेनेचे पंते चालू जाता, बडे गुंता कोटे. काय तुम्हाला आम्हाला गुंता कुठे आहे का? काही. कारण त्यांनी व्यवस्थित आपलं चिंतन करून घेतलं, आणि चिंतन करून झाल्यानंतर मग तो झालेला आहे. चिंतन तुमचं व्यवस्थित करून झालं त्यावेळेला, त्या दिवशी मी तो शरद बाबा बोलला, मलाच नाही काय समजला. बोध केला जातो, बोध होतो. काय शब्द वापरला ना महाराज? बोध केला जातो, बोध होतो. पण ते शरद बाबा त्या दिवशी काय बोलले सोड भाऊ? हा, काय बोलले? तुम्हाला मला ज्या वेळेला चिंतन दररोजचे आपण करायचो, प्रत्येक सोमवारी आपला प्रत्येक जणांचं तिथे प्रवचन व्हायची, आणि नाम धारक तर तिथे बसला नाही कधी, बौद्ध वजन बसायचे ना, ते चिंतन ते प्रवचन करायचे. पण ज्या वेळेला प्रत्येकाचा आंबा पिकले नाही पिकले हे बघण्यासाठी नानांना बोलवायचे ना, मग नाना करून घ्यायचे. मग ते नाना ज्या वेळेला करून घ्यायचे त्यावेळेला सगळ्यांचं ते पूर्णत्व तपसूनच केलेलं आहे ना. आणि ज्या वेळेला या न्यायाला पण झाला 3 महिन्यात, आणि घडल्यानंतर मग जुन्यांना जेव्हा सांगायला गेलं तर त्यांना पण, अरे बाबा, जोपर्यंत तुम्हाला त्याचा बोधाचा सुद्धा
व्यवस्थित चिंतन तो व्यवस्थित समजला नाही तर नंतर काही त्यांना तो राग येतो, अरे तू आम्हाला सांगतो. कोणी कोणाला सांगत नाही, काही नाही. जोपर्यंत त्याला अनुभव आला ना तो तेव्हा सांगत असतो, बाळा हे असं नाही, हे असं व्यवस्थित कर जरा, मग निसताच नको. आता नानांचे ज्याच्या घरी 2 वेळा प्रबोध झालेले आहे. किती जणांना तिने बसून केलेलं आहे. 2 वारू तो उठून गेले तरी आणून बसवलं, सांगितलं बसा मग करा. तपासल्यानंतरच केलं ना, असं डायरेक्ट झालं त्याच्या अवस्थानं मग केलं ना, दिलं. पूर्णत्व त्याची अवस्था झाल्यानंतर त्याला बोध केलेला आहे. नसेल तर आठवा, ज्या वेळेला प्रत्येकाला बसवलेला आहे त्यावेळेला नानांनी एकाला सुद्धा प्रबोध नाही केला. त्यावेळेला ती अक्षता पण बसलेली होती, ओम पोटात होता. ज्याने सांगितलं बस आता तरी, मी एवढं नाव घेतल्यापासून कधी बसली नाही, आता मध्ये बसू दे. ती बोलते आता 2 जीवाची आहे ना, बसवलं. नानाने प्रत्येकाला आत्या आणि विना तो तापून घेऊन आलती, ते डायनिंग टेबल आणून पण ठेवलेलं. मग ते एकेच्या पायी सगळ्यांचं नुकसान का सगळ्यांच्या पायी एकेचं नुकसान? एकेच्या पायी सगळ्यांचं नुकसान का सगळ्यांच्या पायी सगळ्यांचं नुकसान? आणि ती गुरु माऊली होती, तिला सर्व कळत होता, म्हणून तिने बोध कोणालाच केला नाही. पूर्णत्व आंबा पिकला नाही, पिकलंय, हा तपासल्याशिवाय गुरु बोध सुद्धा करत नाही. त्यावेळेला प्रत्येक त्या जीवाची साधना कमी पडलेली आहे, चिंतन कमी पडलेलं आहे. म्हणून तो त्यावेळेला ती गुरुमाऊलीने, त्याला आम्ही सहज बोलतो, तुका म्हणे वत्स धेनू याच्या चित्ती, त्यांच्या चित्तात नाही आहे का ते? गाय जंगलात असली चरायला आणि गोठ्यामध्ये वासरू असला तर तो हंबरडा फोडल्यावर तिला कळत नाही? त्या गुरुमाऊलीला काही कळालं नाही? अरे पण हंबरडाच नाही फोडला तर कुठल्या पद्धतीने तो होणार आहे? त्या पद्धतीनं प्रत्येक नामधारक पहिला चिंतन. मी तर दोघांना बोलून गेलो, भाऊ हे तुमचं वाचन फाचन अभंग पभंग स्टॉप. आम्हाला नानांनी सांगितलं, भाऊ पहिला चिंतन करत जावा, हरिपाठ तरीपाठ वाचलं तिकडे, नंतर शेवटी गाऊन गाऊन घालवलं, बोध झाला. या गादीवर बसल्यावर 5 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही. मग कुठल्या पद्धतीने समजायचं? तुका म्हणे अनुभव प्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही. निदान त्या 10 मिनिटात स्वतःचा अनुभव तर नाही ना. मी नामस्मरण घेतल्यानंतर 6 वर्षानंतर मला बोध झाला, तर मी नामस्मरण घेतल्यानंतर माझ्या शरीरामध्ये मला काय घडलं, काय झालं ते तरी मांडा. इतकं अभंग हे गाऊन पाहून उपयोग नाही.
नाम चिंतनाचं व्यवस्थित चिंतन झाला, बोधी मुरला पाहिजे, तर तुम्हाला तिथनं सांगता येईल. नाहीतर सांगता सुद्धा वाचा खोटीत होते. त्याचं कारण किती जरी सत्संग केला ना, काय केला, काय उपयोग आहे त्याचा? कारण आपल्याला जो दिलाय तो आपल्याला, मी दुसऱ्या कोणाचा न सांगता मी माझा सांगतो. माझी घरवाली पहिला तयार झाली. जी ललिता आहे ना, त्यावेळेला हे सर्व पहिला घरामध्ये झालेली. तर ती मला बोलायची का मी त्यावेळेला लखन आणि वैष्णवीच होती, हर्षदा नव्हती. बोलतो मी सुद्धा यांच्यात. मी बोललो हो चालेल, तू गेली त्याच्याजवळ चालेल, पण माझं जे काय आहे ते मला पाहिजे. असा करता करता मी फक्त तिला होकार दिलेला आहे. आणि काही दिवसाने नाना घरी आलेले. नाना घरी आले त्यावेळेला मंडळींचा बोध होता. आणि आतल्या रूम मध्ये सर्व ध्यानाला बसले. मी माझ्या वाघ खवळला, सत्य महाराज बोलतात वाघ खवळला जातो तलावर जातो तशी घर माझी 7 वाजता कधी ना मी जातोय. ज्या इकडे घेऊन आले, आता मला सांगा त्या सद्गुरूला काय तेवढं काही कळत नाही का? पण या देहाचा काहीतरी उद्धार व्हावा म्हणून ते तिथून इथपर्यंत आले. म्हणून नेहमी काय बोलत असतो, स्पर्शाने, शब्दाने आणि दृष्टीने, या 3 दृष्टीने संत कधी आपल्याला हे करतील ते सांगू शकत नाही. ते येऊन आले, ज्या दिला बोलतात हे कोण, तो बोलतो भाऊ आहे. भाऊ आहे बोलले तर पण बोलता आपल्यात नाही. तो थोडा झटका बसणारच ना, अरे माझा भाऊ असा कसा बोलतो. तो झटका बसल्या मला वाटतं 15 दिवस पण उलटले नसतील तर मला आपल्या गुरुवारी नारायण महाराज घेऊन गेले. एकादशीला वार गुरुवार एकादशी, तारीख 10 जानेवारी 1995. जन्मतारीख आपण लक्षात ठेवतो. टकोऱ्यात बसलं पाहिजे, टकोऱ्यात बसलं नाही तर काहीच नाही. आता टकोरा शब्द बाबांचाच तो कोणाचा, ते बोलल्यावर काही केलं तर किडीक येते. टकोऱ्यात बसलंच पाहिजे. जर तुमची जन्मतारीख कोणी सांगितल्या होती कळते, नवीन जन्माची तारीख नको लक्षात यायला, ती सांगायला नको. आणि मग मी घडून आलो. मी अनुग्रह झाल्यानंतर 3 महिन्यानंतर तिने अनुग्रह दातिवलीला वैष्णव मेळावा त्याच्यात अनुग्रह घेतला. महाजन बाबांनी तिला अनुग्रह केला आणि तो अनुग्रह केल्यानंतर ती
चिंतन करायला लागल्यानंतर मला बोलतो काय हो, मी जो काही आनंद घेत होते करत होते, मला कधी बोलतो बोललं नाही काय नाही. मी बोललो, हो त्याचं कारण आहे, तू सत्संगामध्ये राहून मला बोलत होती का मी यांच्या ह्याच्यात होतोय, तू मागे राहिली, मी पुढे गेलो. मग आता तुझ्याहून तू बोलली आणि झाली तेव्हा मग त्याचं कारण काय, आपण आपलं चिंतन व्यवस्थित केलं तर बाजूच्याला पण करंट लागल्याशिवाय लागणार नाही. लागला नाही तर मग तुम्ही तो नामस्मरणच घेतला नाही याचा अर्थ. निस्तच नाही, जोपर्यंत आपण घडा, मग आपल्या घरातले सर्व घडा, मग दुसऱ्याला घडवायला. आता आपण खातोय तुपाशी, बाजूचा उपाशी, उपयोग काय त्याला. कारण घडलं म्हणून पाचवीला त्याला, मग ते मुलगा असो का मुलगी असो, कळालं. माझ्या मते तुम्हाला कळालं नाही म्हणून तुमच्या घरातल्या घडत नाही. कळून घ्या, स्वतः पहिला कळा, मग निसतच नाही का मग पाचवीला तर त्याला माल टाकतो. कळालं ना मला, जो खाद्य माझच नाही आहे, पहिला खालं नाही, खायला तर बाधत नाही. काय माहिती का, आठव जसं मी पुढे जातो तशी मला ती आठव येते जुनी. तशी ती विनाताई पण बोलली, तीच मला आठव पटकन आली. तर मी याच्या अगोदर सत्यन महाराजांना बोललो. आता मी त्या याच्यात होतो ना, ते मी बोलून गेलो. ते ज्या वेळेला मला दुसऱ्या दिवशी याच्यात भेटलं तर मला फटकन बोलले, काय तो असं काय बोलला म्हणजे बघा, मी बोलून गेलो, आतडी पाठवली तर काकीच होतं. आणि मग त्यावेळी मला घडवल्यानंतर ते कळायला लागलं का रे, तसं एखादा आपल्यालाही बोलतो नाही म्हणत अशातला भाग नाहीये. आपण काय केलं, आता रोखोक आपण बोलतो. त्यावेळेला मला सत्यन महाराज असे उलट नव्हते बोलले, पण आता कळालं म्हणून आपण आता डायरेक्ट बोलतो. लहानपणी तू काय केलंय, एखादा बोलतोय ना का रे, पहिला आतडी पाठवली, कातडी गतन आता करतो, तू खाल्लं पिलं ना, आता आम्हाला शिकवतोय. तो घडला, त्याने खाल्लं पिलं, तुम्ही जन्माला आला तर पाहिल्यात काय भूक खाल्लं नाही का, स्पष्ट बोलायला काय आपल्याला आहे. मग तू खाल्लंस ना, आता खाशील का नाही खाणार. तसं आम्हाला आमच्या सद्गुरूंनी कळवलं. आता त्या दिवशी विषय झाला, तो गोविंद महाराज आता गेला. तो इथं कार्यक्रम म्हणला, काय रे सुदामा, आज काय हो, मला थांबा जरा, काय मी येतो, काम आहे. गावात कोणी मिळाला चालला तो लगेच फोन, भजन पाहिजे. अरे इथं सत्संग भगवंताचाच चाललेला आहे. हनुमान मंदिरात पण होता, त्यावेळेला सुद्धा कोणी 5 मिनिटं सुद्धा येऊन बसलं काय नाही, तर मेल्यावर तो भजन कशाला. ज्या वेळेला भजनाची तुला गरज होती, तो समज घेण्याची, त्यावेळेला 5-10 मिनिटं तर येऊन बसत जा. आता सुद्धा गावाला कोण येतात बसतात का, त्यांचा वार असला मंगळवार, शुक्रवार, रविवार, तर देवीच्या मंदिरात येते, पाया पडते, वाकडेच असतात, जाते वाकडच निघून जाते. तर बाबा इथे 5-10 मिनिटं येऊन बसावा. तो आपला गणू महाराज बिचारा गेला अचानक. हो, त्याच्या इथे कार्यक्रम झाला, मला आनंद वाटला. तो येऊन बसायचा तरी निदान. आणि कार्यक्रम कार्यक्रम तो तर निघून गेलेला असतो, पण दुसऱ्यांसाठी जर करतो.
ते पण व्यवस्थित ऐकून ठीक घेतलं तर ठीक आहे. 1 वेळेला, 2 वेळेला, 3 वेळेला, 4, 5 साधी संगत नाही द्यायची त्याला. काय तुझ्यात परिवर्तनच होत नाही, काय नाही तर नुसतं आम्ही यायची बडबड करत जायचं. मग बाबांची भाषा का तुम्ही नामस्मरण, ज्याने ज्याने नामस्मरण घेतले त्या का तुमची वाणी एवढी श्रेष्ठ सांगितलंय त्याला किमती नाही. ती कुठेही वाणी वाया घालवू नका. मग तो दुसरा शब्द आहे त्याला, तर कोणाच्याही दावणीचा बैल बनवू नका. हे महात्मेने निश्चित शब्द टाकून गेले का? त्या जीवाचा जर उद्धार होत असेल, रात्रंदिवस तिने कार्यक्रम केला ना, काही वाटत नाही, काय नाही. गेल्या हप्त्यात महिन्यातल्या गोष्ट सांगतो. 8 दिवस वैष्णव मेळावा चालू होता. 8 दिवस तिथे बाबांचं कार्यक्रम लागलेलं. गेलो चौके आबा मच्छिंद्रनाथ भोसले यावेळी तिथे तो वैष्णव मेळावा चालू केलेला आहे. बरेच जणांची तिथे कार्यक्रम झाली. हे केलं त्या गावामध्ये नारायण बाबा, रोहिदास बाबांनी पेरलेला आहे ते त्या गावात श्रीपाद बाबा, रामदास बाबा जास्तीत जास्त जसं आपल्याला दिवा, सोनारपाडा, कल्याण यो परिसर, ठाणा जिल्हा पकडा, काही मुंबईला पण असतील, नानाने जसं घडवलं तुम्हा आम्हाला, तसं तिकडे नारायण बाबा, रोहिदास बाबांनी घडवलेले आहेत. त्या ठिकाणी गेल्या गेल्या कार्यक्रमाचा टायमिंग होता 7 ते 9. 3:30 बाबाच्या इथं निघालो. तिथे मी 5 वाजेपर्यंत पोहोचलो गेलो. तर तिथे आम्हाला एक ठिकाणी नेऊन बसवलं. मी माझ्या अंतकरणातला सांगतो, तुम्हाला त्याचा अंतकरणात येऊ ना येऊ मला त्या दिवशी काही घेणं नाही. कारण नामस्मरण ज्या वेळेला अंतकरणात मुरला ना, त्यावेळेला तो एकदम त्याचा हे होऊन जातो. तर तिथे गेल्या गेल्या आम्ही बसलो, चाय वगैरे घेतला. आणि माझी पहिला नजर असते, मी कोणाच्याही घरात गेलो, तो नाम घरात असो कोणी असो, तर मी पूर्ण झाडी करतो. माझ्या बाबांचा पहिला फोटो आहे. माझ्या बाबांचा जर फोटो दिसला नाही ना, मला तिथे पाणी पण घेऊशं वाटत. मी गेलो तिथे चहा पिला आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलं बाबांना. तर बाबांनी सांगितलं, भाऊ तिथे बोलता अनुग्रह द्यायचा आहे, चला बोलतो. मी तिथे गेलो. 6 लेडीज अनुग्रह झाल्या. 6 लेडीजांना अनुग्रह दिला. त्या घरात सुद्धा मी एंट्री मारली, बघते तर तिथे मला बाबांचा फोटो दिसला नाही, काय. तिथनं मी निघलो बाहेर. बाबांना सांगितलं, बाबा तुमचा तुम्ही काम करा, मी बाहेर जाऊन तिकडे पुढं गाडी नेली. चहा मी पिऊन आलो. मी तिथे मला बघा अंतरी काय बोलतात त्याला, धाव येतोय अंतकरणात आहे ना माझ्या. तिथं गेलो दाढी करायला. दाढीचं दुकान येते तिथं. तो बोलतो इथे नंबर आहे, समोर जाऊ. समोर गेलो, तिथे गाडी केली आणि गाडी अशी लावली. चायच्या दुकानात गेलो तर तिथे मला माझा समोर दिसल्यावर मी तिथे बोललो, महाराज किती वर्ष झाली बरीच वर्ष झाली. मला काय तो
नाही ते मालक आहेत ना, ते आहेत बोलतो मी तुला, म्हणजे तुम्हाला अनुग्रह कोणी केले? तो मी अमुक याच आहे. बोललो चालेल. मला माझी मूर्ती तिथे दिसली. तिथनं आलो, गेलो बघतो तर बाबा 6 लेडीजना अनुग्रह देऊन बाबा बाहेर आले आणि बसले. तेवढ्यात एक जण आला तर बोलते याला अनुग्रह द्यायचा. तर बाबांनी बसून सांगितलं त्यांना आणि मला सांगितलं भाऊ चला त्यांना घेऊन आतमध्ये गेलो. तिथे बसून आणि ज्ञानेश्वरी वगैरे घेतली, माळ घेतली हातामध्ये आणि बाबांनी समजून सांगितलं तर भाऊ हे जे नाम घेतल्या अवस्था होणार तुमची, त्या अवस्था मान्य आहे का? कारण जग हसतोय या अवस्थेला. बघा या अवस्था जर हे असेल तर, नाहीतर होतं अनुग्रह मी करत नाही. तो सर्व मान्य केलं. शिक्षण किती बोलतं 12वी झाले आणि एक पोरगाव तिथे केलं त्याला बसवलं आणि पटकन बाबा बोलले भाऊ एक काम कर ना, आता एक कीर्तन आहे, ते कीर्तनात ये, कीर्तन आई मध आणू. उठला सरळ गेलो, आम्ही निघलो, गेलो तिथं गेलो. चौक्या बा बसल्या बा फटकन काही बघितल्या एकदम हे झाले ते. आणि मी त्या ह्याच्याने केलं. कीर्तन संपल्यानंतर मी त्या वक्त्याची वाट बघतोय तर तो आले नाही आले. कीर्तन संपल्यानंतर बाबांचं फेटा तिकडं घेऊन आले आणि बाबा निघाले. मी माझ्या गाडीजवळ आणि मी नेमकी बघतोय तर ती मूर्ती मला समोरच दिसली. हा म्हणजे कीर्तनाला आलेली आहे. हो ना. तिकडं निघालो. बाबा म्हणतात भाऊ थोडा आपल्याला वेळ होईल. बाबा वेळ तो म्हणजे ते आपल्याला अनुग्रह करा. मी बोललो बाबा त्याला अनुग्रह जर करायचा असेल तर रात्र जरी गेली तरी चालेल, पण त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय आपण पुढे जायचंच नाही. मग त्या एक जीवाच्या पायी किती जण झाले? 6 जण पुन्हा झाले. तो एक, त्याच्या जोडीला अजून 2, पुन्हा 3 लेडीज. मग त्या लेडीजला सांगितलं तर तिघांना समोर बसवलं. ज्यांच्या घरात घेऊन गेलं ते बसले लेडीज बाजूला. मी बोललो ताई तुम्ही इथे नाही बसायचं, तुम्ही आता इकडे बसा. ते लेडीज आहेत त्यांना समजायचं काम करा. इथे बाबा बसले, बाबांच्या बाजूला मी बसलो. त्यांना नामस्मरण दिलं. त्यांचं चिंतन ज्या पद्धतीनं आपल्याला घडवलंय त्याच पद्धतीनं आपण सुद्धा समोरच्याला घडवायला पाहिजे. बाबा तर तिथे बसून ते करत होते, मग त्यांना दिल्या त्यांचं. मग ते आता चिंतनाला बसवल्यानंतर व्हायला पाहिजे का नको? त्याच्यानंतरचे 2 ते फटकन झाले आणि नामस्मरण व्यवस्थित घेत नाही काय नाही चालेल. मी बोललो भाऊ असा करून नाही जाणार, स्पीड वाढवा. गाडी कुठली चालवता का नाही, 2 व्हीलर एक्सिलेटर दाबा. इकडे लेडीज पण 3 पण झाल्या आणि राहिला हात. आणि मेन तूच तर मेन पाहिजे. तुझ्या मुलं आता 1 तास झाले आणि तू जर नाही झाला तर मग ती रीत सांगितल्या पद्धतीने केली आणि मग तो इथे अशी चुटकी मारायची थोडी ठाणकान उभारला गेला. मग अवस्था आणि मग तिथे बघितले ज्या घरात अनुग्रह होता त्या घरात पूर्ण मालिका माने बाबापर्यंत आणि दोन्ही बाबांचे फोटो. आणि ज्या घरात मी पहिला 6 झाले मी तिथं बोललो डायरेक्ट. ती ताई सुद्धा तिथेच होते. मी बोललो बोला बाबा इथे चहा प्यायला मला गोडी वाटते.
मला तिथे चहा प्यावा तो म्हणतो भाऊ मी तुम्हाला शोधत होतो तुम्ही चहा म्हणलं ताई मला बाबांचा फोटो जर दिसला नाही ना मी तिथे पाणी सुद्धा घेत नाही. आणि ती ताई 1 महिना अगोदर झाली तिची सासू माने बाबांची शिष्य होती आणि ती वाढल्यानंतर तिला काय तरी बुद्ध्या बाबांनी दिली मग ती अनुग्रह झाली. म्हणून जाणते रे गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे. व्यवस्थित गुरुला भजलं चिंतन सांगितलं त्या पद्धतीने केलं तर नक्कीच असो वेळ होऊन गेलेली आहे. मी दुसऱ्याकडे फोटो करतोय आणि मला सांगता सांगता माझी 5 मिनिटं जास्त गेली. ओवी ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातली 25वी ओवी. म्हणून जाणते नाही गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे ऐसे मूल संचन शाखा पल्लव संतोषी. या ओवीवरती माझा मीच अभ्यास केला. मी काही कोणाला शिकवायला इथे बसलो नाही काय नाही कारण माझाच मला होत नाही तर मी दुसऱ्याला कुठं सांगत बसू तर शिकू नाही का. कारण काही म्हणतात पहिला आपलं धुवायला शिका मग दुसऱ्याचं. तसं माझं मला नाही तर मी दुसऱ्याचं कुठं उन्हावर काढत बसू. तर जेवढं काय बोलता आलं सांगता आलं एवढं जे चांगलं आहे ते माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा मग धनराज बाबा मग वल्गुदेव कारण सर्व प्रेम मला दिलंय ना त्या प्रेमानुसार मला त्यांची नावच घ्यायला लागतील. असो आणि इथे शेवायला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 पुंडलिक अवतार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सर्व संत